काय तर कांदा, काय तर लिंबू, वा वा एकच नंबर. तुम्हाला नाही वाटत तुम्ही जरा जास्तच झाडावर चढवायला लागले? झाडावर चढून आम्हाला काय भेटत. हॅलो, हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नितेश मोरे या चॅनलवर. माझं नाव आहे स्वामिनी मोरे आणि हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे मोठा. तर आज मी ठरवलं होतं की त्यांना सुट्टी आहे म्हणून जास्त वेळ झोपणार, आराम करणार. पण आज ते घरी आहेत म्हणून भूमी पण आणि बाळ पण लवकर उठून ते धिंगाणा घालतात ते. तर बघूयात आपण ते काय धिंगाणा घालतात ते. आणि हो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. यांचा धिंगाणा घालून झाल्यानंतर मी कपडे उचलून घेतले आणि बाळाला घेऊन खिडकीमध्ये आले. ब्रश बरे, चल आपण बचल झकाट टाकू आणि तुला ब्रश देते. भूमीने मला ब्रश मागितला होता म्हणून मी काय केलं, बाळाला झोक्यामध्ये टाकलं आणि तिला झोका द्यायला सांगितला. आणि मी गेले तिच्यासाठी कोलगेट आणि ब्रश आणायला. तिथे तोपर्यंत बाळाला झोका दिला, मी तिला ब्रश आणून दिला. नको बाला, मी पाणीला जाते. नको बाला, मी पाणीला जाते. पाणीला जाते, पाणी घेऊन येते. चला चला सगळेजण नाश्ता करायला. छान आणलाय मी बनवून. भूमीला भूक लागली होती म्हणून मी तिच्यासाठी पटकन चहा बनवून आणला आणि मग तिला नाश्ता करायला दिला आणि बाळाला सॅरलॅक चारायला घेतलं. भूमी आणि तिचे पप्पा नाश्ता करत बसले होते. मी बाळाला घेऊन बसले होते. त्यानंतर त्यांनी बाळाला घेतलं आणि मी नाश्ता करून घेतला. आम्ही आज वरती टेरेसवर पण गेलो होतो कारण की घरात खूप थंडी वाजत होती म्हणून म्हणलं थोडं बाहेर जावा फिरायला. वरती आल्यानंतर पहा आमच्या घराच्या बाहेरचा नजारा. टेरेसवरून असं काही दिसतं. हे थंडीच्या दिवसामध्ये आहे ना, अजून भारी वातावरण झालेलं आहे. नंतर आम्ही घरात आलो, मग मी जेवण बनवायला घेतलं. झालं का जेवण तयार? बघा काय बनवले. हे काय बनवलं? लिंबून कांदाच? अहो, लिंबून कांदा नाही हो, हे फक्त डेकोरेशन आहे. जेवण तर इथे आणून असं ठेवलंय. आहे का? आणून ठेवले का? वाढा ना मग जेवायला आम्हाला. मी फक्त सांगते. बघा मस्तपैकी बनवली आज अंडा करी. चपात्या पण बनवल्या ते. वाव. आज तुमचं जास्त चपात्या खायचा मूड नव्हता म्हणून मी भात जास्त केला. चपात्या ठीक आहे, तुम्ही जेवण करून घ्या. मी बाळाला घेते आणि सांगा कशी झाली. मस्तपैकी डोरेमॉन बघा त्यांचं जेवण चालू आहे. कशी झाली भाजी? खाऊ तर दे ना. ठीक आहे. एकदम हॉटेल मधलं झाली. खरंच झाली का? कॅमेरा चालू आहे म्हणून बोलतात ते. नाही, खरंच झाली. झाली ना? ठीक आहे. भूमी कशी झाली? तुला सांगतो, भाजी बनवायला, राईस बनवायला लय म्हणजे लय कष्ट घ्यायला लागले मला. मीच बनवले सगळे. स्वयंपाक जमतो ना मला. म्हणजे तिनेच बनवले सगळं. पण तुला शिकवायला लय म्हणजे लय कष्ट गेले माझे. काय कष्ट गेले तुम्हाला? मॅगी बनवणारी बायको भेटायला पाहिजे होती, मग कळलं असतं. छान मॅगी दिवस रात्र खायची. भूमीला विचार. कोणी बनवलं? ती नाही सांगणार.
पण जेवण मस्त झाला. हा ते झालं. हॉटेलमधलं हॉटेलमध्ये बी अशीच राईस प्लेट किंवा हे भेटतं आपल्या नॉनव्हेजची थाळी सेम तशीच झाली. आणि कांद्यासोबत तर एक नंबर. काय तर कांदा, काय तर लिंबू, वा वा एकच नंबर. तुम्हाला नाही वाटत तुम्ही जरा जास्तच झाडावर चढवायला लागले. काय गं, तुला झाडावर चढून आम्हाला काय भेटेल? त्यांना माहिती आहे ना, आता जर तारीफ नाही केली तर संध्याकाळी वापस मॅगी नाही तर चहावर भागवण. नाही, पण जेवण चांगलं झालं का नाही? हा ते तर एक नंबर आहे. संध्याकाळी एकदम मस्त नॉनव्हेजची काहीतरी थाळी होती. आताच एवढं बनवलंय. एक तर दुपारचे 1 वाजत आले, जेवण नाही मला. आता तुमचे जेवण झाल्यावर तुम्ही मस्तपैकी याला घेऊन बसा, मग मी जेवण. ओके. लच नाजूक आणि जेवायला घेतलंय. तुझं रोजचं जेवण तर एवढं तर नसते. अहो मग कॅमेरा समोर काय जास्त घेऊ का? कॅमेरा चालू पर्यंत नाजूक घेतले, कॅमेरा बंद झाले वापस रोजच्या सारखंच घेणार आहे. ठीक आहे, बघते आता मी टेस्ट करून. बघा माझी भूमी माझ्यासाठी थांबली होती जेवायची. शेवटी तिलाच यायची माया, बाकीला तर कोणाला नाही. आई हाताने खाऊ घालते ना ग, त्याच्यामुळं बाप फक्त तोंडाकडे बघतो का? चम्मचने खाते ती, पण तिला माझ्यासोबतच आवडते जेवायला. खरंच मस्त झाली. मग तुला शिकवायला लय कष्ट लागले मला. मी शिकले सगळं, ते पण फक्त किती वर्षात? लग्नाच्या आधी काय येत होते तुला? मॅगी. लग्न झालंच काय खाऊ घालायची मला मॅगी. आपण तुम्हाला आवडतं चांगलं चांगलं म्हणून मी शिकले ना बनवायला. असं थोडीच आहे की तुम्हाला मॅगीच खाऊ घातली. विसरलं का तुम्ही? तुम्हाला टमाट्याची चटणी खाऊ घातली पहिल्यांदा. ठीक आहे, जेवा तुम्ही निवांत जेवा, ठसका लागेल. बाय बाय मित्रांनो, आता जेवण झालंय. आता माझं कष्ट वाया जाऊ देणार नाही, तिचं बी कष्ट वाया जाऊ देणार नाही. मी तिला थोडी मदत करू लागतो आता. सागर, तुझे दाजी झाडू मारते ते तू मस्तपैकी पुसून घे, म्हणजे तुमचं जेवण हजम होईल त्या बहाण्याने. हो.